लक्ष द्या, आपला जो चॅप्टर चालू आहे या ठिकाणी रोटेशनल डायनामिक्स नावाचा आपला चॅप्टर चालू आहे फिजिक्सचा. चॅप्टर जो आपला चालू आहे फिजिक्सचा तो रोटेशनल डायनामिक्स नावाचा चॅप्टर चालू आहे पहिला. आणि या रोटेशनल डायनामिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये या ठिकाणी रोटेशनल डायनामिक्स नावाच्या या चॅप्टर मध्ये रोटेशनल डायनामिक्स नावाच्या या चॅप्टर मध्ये आपण कोनिकल पेंडुलम बद्दल डिस्कशन करणार आहोत. कोनिकल पेंडुलम बद्दल या ठिकाणी कोनिकल पेंडुलम बद्दल या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. कोनिकल पेंडुलम बद्दल कोनिकल पेंडुलमचं डेरिवेशन आहे. तर या ठिकाणी कोनिकल पेंडुलम वर क्वेश्चन कसा येऊ शकतो ते या ठिकाणी लिहिलं. डिफाइन कोनिकल पेंडुलम आणि डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द कोनिकल पेंडुलम. तर या ठिकाणी डिफाइन कोनिकल पेंडुलम, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ कोनिकल पेंडुलम. आता डिफाइन मी त्या दिवशी केला होता तरी डिफाइन शेवटी करतो. पहिले डेरिवेशन कंप्लीट करतो आणि मग शेवटी कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन सांगतो. कोनिकल पेंडुलम मध्ये मी तुम्हाला सांगितलं वारंवार की कोनिकल पेंडुलम हा कोनिकल पेंडुलम आहे. हा कोनिकल पेंडुलम या ठिकाणी हा कोनिकल पेंडुलम आहे आणि या ठिकाणी हा टाकलेला परपेंडिक्युलर आहे. मी कालच कोन बद्दल बोललो होतो. या ठिकाणी हे 90 डिग्री आहे. ही कोनची काय असते तर या ठिकाणी परपेंडिक्युलर हाईट असते असंही काल सांगितलं होतं मी तुम्हाला. ही कोनची परपेंडिक्युलर हाईट होय. या ठिकाणी या पॉइंटला जे आहे ते एक ऑब्जेक्ट आहे जो कोनिकल पेंडुलमचा ऑब्जेक्ट आहे. ते ही लेंथ आहे त्या स्ट्रिंगची. या ठिकाणी रिजिड सपोर्ट आहे. ज्या ठिकाणी कोनिकल पेंडुलम बांधलेला आहे तो रिजिड सपोर्ट आहे. याला यस नाव देऊ आपण. यस. या ठिकाणी रिजिड सपोर्ट. या ठिकाणी रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट या ठिकाणी यस नाव देऊ आपण याला. या ठिकाणी रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट या ठिकाणी नाव दिलं यस. या ठिकाणी हे असं आहे ही रेडियस होय या कोनची. डाव्या वर्गाला होताच आपल्याला कोन, आपण शिकलोच डाव्या वर्गाला कोन. तर या ठिकाणी ही कोनची रेडियस होय. ही कोनची परपेंडिक्युलर हाईट आहे. हा अँगल 90 आहे आणि या ठिकाणचा अँगल जो आहे तो थीटा आहे. आणि या स्ट्रिंग मध्ये टेन्शन असते टी आणि या T0 न दाखवतो टेन्शन. T0 न दाखवून दाखवायचं ते थोड्या वेळात सांगतो. T0 न टेन्शन डिनोट केलं. आता या ठिकाणी या टेन्शन हा जो काही ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टवर दोन प्रकारचे फोर्सेस काम करत असते. एक असते याचं वेट. एक काय असते याचं वेट. काय असते ते वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि दुसरं टेन्शनचे दोन कंपोनंट. या ठिकाणी टेन्शनचे दोन कंपोनंट. या ठिकाणी टेन्शनचे दोन कंपोनंट. टेन्शनचे दोन कंपोनंट. टेन्शनचे दोन कंपोनंट. या ठिकाणी टेन्शनचे दोन कंपोनंट. या ठिकाणी टेन्शनचे दोन कंपोनंट. या ठिकाणी टेन्शनचे दोन कंपोनंट. आता एक आहे T0 या ठिकाणी कॉस थीटा. थीटाच्या साईडचा टेन्शनचा कंपोनंट T0 कॉस थीटा. आणि दुसरा जो कंपोनंट आहे या ठिकाणी T0 साइन थीटा. T0 साइन थीटा. हे काय आहे तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. हे काय आहे तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. जे कंपोनंट सर्कलच्या सेंटरकडे येते ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असते. अशी डायग्राम तुम्हाला सर्वात पहिले काढायची आहे. चला आता या ठिकाणी जे आहे तर पहिली थेरी लिहायची. पहिला थेरीचा पॉइंट काय लिहायचा डिराइव्ह अन एक्सप्रेशन. डिराइव्ह अन एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला तयार करा. कशासाठी फॉर अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमच्या अँग्युलर वेलॉसिटी साठी फॉर्म्युला तयार करा असं सांगितलेलं. आता याच्यामध्ये पहिला पॉइंट लिहायचा कन्सिडर. कन्सिडर अ बॉब. या ठिकाणी कन्सिडर अ स्मॉल स्पियर. कन्सिडर अ स्मॉल स्पियर. हे स्मॉल स्पियर आहे. हे स्पियर हे कोनिकल पेंडुलम. हे कोनिकल पेंडुलम होय. या ठिकाणी कोनिकल पेंडुलमच्या थेरी मधला पहिला पॉइंट काय लिहायचा कन्सिडर अ स्मॉल स्पियर. Consider a small sphere of mass m. Consider a small sphere of mass m which is tied to the one end of the string and other end of the string is fixed to the rigid support. असा पहिला पॉइंट द्यायचा की ह्याच्यामध्ये काय दिसायला तर एक स्पियर आहे. ज्या स्पियरचं मास m आहे
आणि तो काय केलेला आहे, स्पियर या स्ट्रिंगच्या एका एंडला टाईड केलेला आहे आणि जे दुसरं एंड आहे त्या ठिकाणी ते रिजिड सपोर्टला या ठिकाणी फिक्स केलेला आहे. या ठिकाणी कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m. एक आपण कोनिकल पेंडुलम मध्ये एक स्मॉल स्पियर कन्सिडर केलाय ज्याचं मास m आहे आणि तो स्मॉल स्पियर काय केलेला आहे, बांधलेला आहे. आता बांधण्याला शब्द काय आहे, टाईड. कुठं बांधलेला आहे, ऍट द वन एंड ऑफ द स्ट्रिंग, स्ट्रिंगच्या एका एंडला, आणि अदर एंड दुसरं एंड स्ट्रिंगचं काय केलेलं आहे, इज फिक्स्ड, फिट केलेला आहे. कुठं, एका रिजिड सपोर्ट मध्ये. मग पहिला थेरीचा पॉइंट काय, कन्सिडर अ स्मॉल स्पियर, कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m, कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m. आणि तो काय केलाय, विच इज टाईड ऍट द वन एंड ऑफ द स्ट्रिंग, या स्ट्रिंगच्या या दोरीच्या एका एंडला बांधलेला आहे. आणि अदर एंड ऑफ द स्ट्रिंग इज फिक्स्ड टू द रिजिड सपोर्ट, आणि दुसरं एंड जे आहे ते रिजिड सपोर्टला फिक्स केलेला आहे. या ठिकाणी कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m विच इज टाईड, तो बांधलेला आहे स्पियर, विच इज टाईड ऍट द वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड अदर एंड ऑफ द स्ट्रिंग इज फिक्स्ड. काय थेरी, पहिला थेरीचा पॉइंट लिहायचा. या ठिकाणी पहिला पॉइंट लिहायचा, कन्सिडर अ स्मॉल स्पियर, कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m, कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m. m मासचा एक स्मॉल स्पियर कन्सिडर करा, कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m विच इज टाईड ऍट वन एंड ऑफ द स्ट्रिंग, आणि तो स्ट्रिंगच्या एका एंडला बांधलेला आहे, आणि एंड स्ट्रिंगचा दुसरं एंड अदर एंड ऑफ द स्ट्रिंग इज फिक्स्ड टू द रिजिड सपोर्ट. कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m. या ठिकाणी विच इज टाईड at one end of the string, which is tied at the one end of the string, and other end of the string, and other end of the string, and other end of the string, other end of the string is fixed to the rigid support. एखादा खिळा वगैरे काय असेल त्याला ते असं लटकवलेलं आहे. कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m whose one end is tied at the end of string, which is tied at the one end of the string, ते स्ट्रिंगच्या एका एंडला बांधलेला आहे, आणि अदर एंड ऑफ द स्ट्रिंग इज फिक्स्ड टू द रिजिड सपोर्ट, दुसरं एंड स्ट्रिंगचं रिजिड सपोर्टला या ठिकाणी फिक्स केलेला आहे. काय म्हणा माझ्यासोबत, कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m which is tied at the one end of the string and other end of the string is fixed to the rigid support. या ठिकाणी कन्सिडर अ स्मॉल स्पियर ऑफ मास m which is tied at the one end of the string and other end of the string is fixed to the rigid support. थेरीचा पहिला पॉइंट किती सोपा आहे बघा. एक स्पियर आहे स्मॉल असा, त्याचा मास m आहे, तो बांधलेला आहे, which is tied. एक स्मॉल छोटासा स्पियर आहे m मासचा, कन्सिडर स्मॉल स्पियर ऑफ मास m, तो काय केलेला आहे, बांधलेला आहे, which is tied, कुठं बांधलेला आहे, ऍट वन एंड ऑफ द स्ट्रिंग, स्ट्रिंगच्या एका एंडला, अँड अदर एंड ऑफ द स्ट्रिंग इज फिक्स्ड, दुसरं एंड जे आहे स्ट्रिंगचं ते काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. कोणाला, तर टू द रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट म्हणजे काहीतरी खिळा वगैरे जे हलणार नाही, काही नाही, हे रिजिड सपोर्ट जशाला तसा राहील, असा पहिला पॉइंट. आता दुसऱ्या पॉइंट मध्ये काय लिहायचे, याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस लिहायचे. याच्यावर दोन प्रकारचे फोर्सेस काम करतात. एक याचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि दुसरं टेन्शन इन द स्ट्रिंग अपवर्ड डायरेक्शन मध्ये. टेन्शन हा एक फोर्स आहे, टेन्शनचं एस आय न्यूटन असते. आता स्ट्रिंग मध्ये टेन्शन नावाचा फोर्स आहे का, तर नाही. मग आता हे राहील का तिथं, नाही, हे खालीच आहे. आता स्ट्रिंग मध्ये टेन्शन आलं, मग या सध्या या बॉबवर, या स्पियरवर दोन प्रकारचे फोर्स काम करत असतात.
एक टेन्शन असते स्ट्रिंग मधलं, त्याची डायरेक्शन अपवर्ड असते, आणि दुसरं mg इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी जो ऑब्जेक्ट, जो स्पियर या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरायला, त्याच्यावर दोन प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होत असतात. when a sphere is revolving in a horizontal circle, two forces acting on that स्पियर. जेव्हा हा स्पियर असा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरत असते, तेव्हा त्याच्यावर दोन प्रकारचे फोर्स काम करत असते. एक असते त्याचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि दुसरं असते टेन्शन टी या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शन मध्ये. काय? when a sphere is revolving in a horizontal circle, then two forces आर ऍक्टिंग ऑन द स्पियर. त्यावेळेस स्पियर वर दोन फोर्सेस ऍक्ट होते, एक वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, एक त्याचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि दुसरं टेन्शन टी अपवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणा माझ्यासोबत, when a sphere is revolving in a horizontal circle, then two types of forces acting on that sphere. One force is weight mg acting vertically downward, and second is tension in the string acting vertically upward. चला दुसरा थिअरीचा पॉइंट या ठिकाणी. दुसरा या ठिकाणी दुसरा काय आहे? दुसरा असा आहे की या ठिकाणी when a sphere is revolving in a horizontal सर्कल, जेव्हा स्पियर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व होत असते, तेव्हा त्या स्पियर वर दोन प्रकारचे फोर्सेस काम करत असते. देन फोर्सेस ऍक्टिंग ऑन द स्पियर, देन फोर्सेस ऍक्टिंग ऑन द स्पियर आर. दोन प्रकारचे, तर ते दोन आपण खाली लिहिलो, त्याच्यामुळे इथं टू नाही लिहिलं तरी चालते. देन द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द स्पियर आर. काय सांगसाल ते तुम्ही, काही सांगता येत नाही सर. टू राहिलं, टू 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 या ठिकाणी जे आहे, तू हुशार झाला. तू राहिले सांगितलं, तू खूप हुशार झाला. पहिला कोणता फोर्स आहे त्याच्यावर ऍक्ट होणारा? वेट mg. वेट mg acting in vertically downward direction. Weight 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 mg acting in vertically downward direction. आणि दुसरा कोणता फोर्स आहे? टेन्शन इन द स्ट्रिंग acting in vertically upward direction. Tension T0 in the string. कसं? acting in vertically upward direction. Acting in vertically upward डायरेक्शन. बोलू नकोय माय बाई, बोलू नकोय. मी बोललो तर मग शब्द कसे निघतात माहित आहे ना, बाणासारखे निघतात. असे बाणासारखे शब्द निघतात या ठिकाणी. त्याच्यानंतर तिसरं, आता या दोन फोर्सेस पैकी वेट तर काही रिझॉल्व्ड होत नाही, त्याचे तर दोन कंपोनंट नाहीत, पण टेन्शनचे दोन कंपोनंट. आता या ठिकाणी द टेन्शन इन द स्ट्रिंग कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. टेन्शनचे दोन कंपोनंट आहेत. एक आहे या ठिकाणी टी कॉस
T0 cos theta, that is the vertical component of the tension and which is balances the weight mg. या टेन्शनचा पहिला कंपोनंट आहे T0 cos theta, व्हर्टिकल कंपोनंट आहे. ते कोणाला बॅलन्स करायला? वेट mg ला बॅलन्स करायला. आणि या टेन्शनचा दुसरा कंपोनंट T0 sin theta काय करायला? हे जे स्पियर जे आहे, हा जो स्पियर आहे, हा स्पियर जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व्ह व्हायला तेव्हा याच्या सर्क्युलर मोशन साठी लागणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करायला? T0 sin theta. आणि याच्या वेटला कोण बॅलन्स करायला? तर या ठिकाणी T0 cos theta. या ठिकाणी असे 100 लोक होते, तर 100 लोकांना 50 ला वेगळं काम दिलं, 50 ला वेगळं काम दिलं. तसं टेन्शन इन द स्ट्रिंग दोन गोष्टी करायला, दोन कामं करायला. याच्यावर टेन्शननं दोन कंपोनंट केले. एका कंपोनंटला सांगितलं की याच्या वेटला बॅलन्स करा, एका कंपोनंटला सांगितलं T0 cos theta ला या स्पियरच्या वेटला बॅलन्स करा. आणि दुसरा कंपोनंट कोणता आहे? T0 sin theta. याला सांगितलं की या स्पियरला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम कर. या ठिकाणी T0 ला दोन पोरं, एक T0 cos theta, एक T0 sin theta. या टेन्शननं सांगितलं T0 cos theta ला की याचं वेट बॅलन्स करायचं, याला खाली जाऊ द्यायचं नाही. आणि या ठिकाणी T0 sin theta ला काय सांगितलं? याला सर्कलच्या बंद झालं ते सर्कलच्या सेंटरकडे याला सर्कलच्या सेंटरकडे वळायचं, बाहेर जाऊ द्यायचं नाही असं सांगितलं. म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. फर्स्ट कंपोनंट इज T0 cos theta, that is the vertical component of the tension and which balances the weight mg of the vehicle. And next component is T0 sin theta, that is the horizontal component of the tension which provide the centripetal force. तर या ठिकाणी चला समोरच्या पेजवर लिहितो. या ठिकाणी टेन्शनचे दोन कंपोनंट. या ठिकाणी टेन्शन कॅन बी रिझॉल्व्ड. द टेन्शन इन द स्ट्रिंग, या ठिकाणी द टेन्शन इन द स्ट्रिंग, the tension in the string can be resolved into two components. Tension in the string can be resolved into टू कंपोनंट. आणि पहिला कंपोनंट काय आहे? या ठिकाणी पहिला कंपोनंट कोणता? T0 sin theta. कोणता आहे लिहा ना पहिले, काय अडचण आहे? या ठिकाणी T0 sin theta कोणता कंपोनंट होय? व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द टेन्शन. या ठिकाणी व्हर्टिकल कंपोनंट, बाकी जास्त काही लिहित बसू नका, व्हर्टिकल कंपोनंट लिहा. दुसरा कंपोनंट काय? T0 sin theta. हे काय करा? या ठिकाणी याला हॉरिझॉन्टल कंपोनंट लिहा. हॉरिझॉन्टल कंपोनंट. चला आता त्या ठिकाणी ते दोन इक्वेशन, पहिल्या लाईनहून पहिलं इक्वेशन सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू T0 sin theta. आणि याच्यावरून दुसरं इक्वेशन T0 cos theta इज इक्वल्स टू mg. याच्यावरून पहिलं इक्वेशन आणि याच्यावरून दुसरं इक्वेशन. याच्या समोर कालच्याच त्या मॅथमॅटिकल स्टेप, एवढीच थेरी आहे याच्यामध्ये. तर या ठिकाणी पहिलं याच्यामध्ये बघा, पहिला कंपोनंट काय? पहिला कंपोनंट काय होतं ते? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू काय? कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायला? T0 sin theta. सेंट्रिपिटल फोर्सच्या जागेवर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mr ओमेगा स्क्वेअर, कारण अँग्युलर वेलॉसिटी काढायची सांगितली म्हणून सेंट्रिपिटल फोर्सचा अँग्युलर वेलॉसिटीच्या फॉर्म मधला फॉर्म्युला T0. या ठिकाणी sin theta. याला काय करा? इक्वेशन नंबर 1 द्या. याला इक्वेशन नंबर काय करा? 1 द्या. याला इक्वेशन नंबर 1 द्या. याला इक्वेशन नंबर काय करा? याला 1 द्या. आता या ठिकाणी लिहा इक्वेशन नंबर 1 दिल्याच्या नंतर काय लिहिता? या ठिकाणी चौथा पॉइंट होय. काय होय याचं वरी एक्सप्लेनेशन लिहावं लागेल ना. हे काय आहे याचं एक्सप्लेनेशन वरी द्यावं लागेल ना, काय आहे ते. आता या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स T0 sin theta काय करायला? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायला. कोणाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायला? when the sphere is revolving in the horizontal circle. when the sphere is revolving in the horizontal circle. जेव्हा स्पियर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरायला, तेव्हा या स्पियरला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करायला? T0
साइन थिटा. मग काय लिहिसाल? When a sphere is revolving in a horizontal circle, then the necessary centripetal force for the circular motion of the sphere is provided by T0 sin theta. याच्यावर याची थेरी लिहायची आहे. याच्यावर काय थेरी लिहायची आहे याची? तर या ठिकाणी when an sphere is revolving in a horizontal circle, जेव्हा स्पियर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरत असते तेव्हा त्याच्या सर्क्युलर मोशन साठी, त्याच्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन साठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते? T0 sin theta. When a sphere is revolving in a horizontal circle, then the necessary centripetal force for the circular motion of the sphere is provided by T0 sin theta. अशी थेरी या ठिकाणी याच्यावर लिहून टाका. काय? when a sphere is revolving when a sphere is revolving in a horizontal circle, जेव्हा तो स्पियर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरत असते. आता सर्कल मध्ये फिरते म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. when a sphere is revolving in a horizontal circle, then the necessary centripetal force is provided by T0 sin theta. आणि मग त्याच्या खाली हे लिहा. मग आता दुसरं काय लिहितो आपण? सेकंड इक्वेशन काय असते आपलं? सेकंड इक्वेशन काय असते आपलं? तर आपलं सेकंड इक्वेशन आपण असं लिहित असतो. त्या ठिकाणी व्हर्टिकल ऍक्सिस वर काय आहे? T0 cos theta आणि mg आहे. आणि mg या स्पियरला काय करायला? खाली वडायला. T0 cos theta काय करायला? त्याला वर उचलून धरायला. म्हणजे T0 cos theta काय करायला? mg ला बॅलन्स करायला. मग लिहिसाल काय याची थेरी? याच्यावरी हे तर लिहिसाल तुम्ही दुसरं इक्वेशन mg इज इक्वल टू T0 cos theta. मग त्याची थेरी काय लिहिसाल? तर त्याची थेरी अशी लिहिसाल, the weight mg of the sphere is balanced by the vertical component T0 cos theta. The weight mg of the sphere is balanced by the weight mg of the sphere 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 या ठिकाणी is balanced by कोण बॅलन्स करते? T0 cos theta बॅलन्स करते. is given by लिहून टाका या ठिकाणी. मग काय लिहिता? तर या ठिकाणी असं लिहा की mg इज इक्वल्स टू कोण बॅलन्स करायला? T0 cos theta. याला काय केलं? इक्वेशन नंबर 2 दिलं. आणि मग काय केलं? इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 न डिवाइड केलं. फॉर्म्युला ओमेगाचा तयार करायचा आहे ना. मग ओमेगा ज्याच्यामध्ये आहे त्याला दुसऱ्याने डिवाइड करावं लागते. मग या ठिकाणी याला 2 नंबर दिला. या ठिकाणी डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. या ठिकाणी डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. या ठिकाणी डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. वी गेट 2 ला 1 न डिवाइड करा. आता 2 ला 1 न डिवाइड करते वेळेस कसं डिवाइड करतो आपण? इक्वेशन 1 च्या या ठिकाणी कोणत्या साईडला? इक्वेशन 1 च्या लेफ्ट साईडला म्हणजे mr ओमेगा स्क्वेअरला. या ठिकाणी डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. 1 ला काय करा? 2 न डिवाइड करा. डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 ला 2 न डिवाइड करायला आपण. मग इक्वेशन 1 ला 2 न डिवाइड करते वेळेस इक्वेशन 1 च्या लेफ्ट साईडला म्हणजे या ठिकाणी mr ओमेगा स्क्वेअरला इक्वेशन 2 च्या लेफ्ट साईडनं म्हणजे mg न डिवाइड करा. आणि या ठिकाणी इक्वेशन 1 च्या या ठिकाणी पलीकडल्या साईडला या साईडला म्हणजे राईट साईडला इक्वेशन 1 च्या म्हणजे T0 sin theta ला
इक्वेशन 2 च्या राईट साईडनं म्हणजे T0 cos थीटा न डिवाइड करा. मग हे याच्यातलं जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा. हे तर कॅन्सल झालं. या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर आर या ठिकाणी जी आणि इकडे काय झालं हे T0 बी कॅन्सल झाला. इकडे काय आहे तर इकडे राहिलेला जो आहे तो साइन थीटा अपॉन कॉस थीटा आहे. या साईडला जो राहिलेला आहे तर तो काय आहे तर या ठिकाणी साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा आहे. आता या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता हे बाकीचं तिकडे न्या. जे डिनॉमिनेटर मध्ये आहे जी ते न्यूमरेटर मध्ये गेला, जे न्यूमरेटर मध्ये आहे ते डिनॉमिनेटर मध्ये आला आणि या ठिकाणी जे आहे स्क्वेअर रूट मध्ये या ठिकाणी अरे बाबा स्क्वेअर रूट मध्ये नाही, ते जशाला तसंच राहिलं. स्क्वेअर रूट मध्ये आत्ता नाही, हे जशाला तसंच राहिलं. काय साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा हे ऍज इट इज आहे. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण. मग त्याच्यानंतर काय केलं आता हे इथं संपलं या ठिकाणी. याच्यानंतर काय केलं होतं आता याच्यानंतर आपण याच्यानंतरची जी स्टेप होती याच्यानंतरच्या याच्यामध्ये काय करायचं आहे याच्यात पायथागोरस लावायचा. एसओपी ट्रायंगल मध्ये पायथागोरस लावायचा. साइन थीटा लावायचा. साइन थीटाचा फॉर्म्युला डाव्या वर्गात. हे एसओपी जो ट्रायंगल आहे याला मी तिकडं समोरच्याच पेजवर काढून घेतो. आता काय करायचं आहे तर या ठिकाणी या एसओपी ट्रायंगल मध्ये लक्ष द्या. इकडं या एसओपी ट्रायंगल आहे असा आपला काय आहे एस ओ पी ट्रायंगल आहे. हे 90 आहे, हे थीटा आहे, ही हाईट आहे एच, ही स्लॅंट हाईट आहे एल आणि या ठिकाणी हे आर आहे. आणि याच्यामध्ये साइन थीटाचा फॉर्म्युला लावायचा. आता त्याच्यानंतरची स्टेप नंबर का आहे 6 आहे ना, तर या ठिकाणी हे 7. स्टेप नंबर 7 मध्ये याच्यामध्ये ओपीचं माप किती आहे, ओपीचं माप आर आहे. त्याच्यानंतर ओएसचं माप किती आहे, ओएसचं माप एच आहे. एसपीचं माप किती आहे, एसपीचं माप कॅपिटल एल आहे. आणि याच्यामध्ये जर साइन थीटाचा फॉर्म्युला लावून आर ची जर किंमत काढली कोणत्या याच्यामध्ये तर या ट्रायंगल मध्ये. कोणता ट्रायंगल तर या ठिकाणी इन ट्रायंगल एसओपी, ट्रायंगल एसओपी मध्ये अँगल एसओपी जे आहे तर या ठिकाणी 90 डिग्री आहे. आता या ठिकाणी साइन थीटा इज इक्वल्स टू या ठिकाणी वरी काय आहे तर अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. या ठिकाणी साइन थीटा अपोजिट साइड कोणती आहे आता या ठिकाणी हे 90 आहे. 90 ला अपोजिट साइड हे हायपोटेन्यूस आहे. हे अपोजिट साइड आहे. हे अपोजिट साइड आहे. हे ऍडजेसंट साइड आहे. या ठिकाणी हे हायपोटेन्यूस आहे, अपोजिट साइड आहे आणि या ठिकाणी हे ऍडजेसंट साइड आहे. या ठिकाणी साइन थीटा अपोजिट साइड कोणती आहे, कोणाला अपोजिट तर थीटाला. थीटाला अपोजिट कोणती आहे तर ओपी आहे. आणि या ठिकाणी डिवायडेड बाय हायपोटेन्यूस कोणता आहे एसपी आहे. म्हणजे या ठिकाणी साइन थीटा इज इक्वल्स टू काय आहे साइन थीटा इज ओपीच्या जागेवर ओपीचं माप. ओपीचं माप किती आहे, ओपी आहे आर. एसपीच्या जागेवर एसपीचं माप आहे एल. या ठिकाणी एल साइन थीटा इज इक्वल्स टू आर. म्हणजे आर ची किंमत काय झाली एल साइन थीटा झाली. ही आर ची किंमत तिथं नेऊन ठेवून द्या. आर ची किंमत त्या ठिकाणी नेऊन ठेवून द्या आरच्या जागेवर. कुठं या ठिकाणी 8वी स्टेप करा. आर ची किंमत त्याच्यामध्ये नेऊन ठेवणं ही 8वी स्टेप करा. कुठं नेऊन ठेवायची, या ठिकाणी नेऊन ठेवायची. याच्या पहिलेच्या पेजवर जे इक्वेशन तयार झालं होतं त्याच्यामध्ये. याच्या पहिलेच्या पेजवरचं इक्वेशन काय होतं, याच्या पहिलेच्या पेजवरचं इक्वेशन काय होतं, याच्या पहिलेच्या पेजवरचं इक्वेशन काय होतं, याच्या पहिलेच्या पेजवरचं इक्वेशन होतं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू याच्या पहिलेच्या पेजवरचं जे इक्वेशन होतं ते होतं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होतं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू या ठिकाणी जे आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू जी या बाय आर. या ठिकाणी इथं काय होतं साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. या ठिकाणी इथं जी साइन थीटा वरी होता जी साइन
थिटा, खाली काय होत आर कॉस थिटा, या ठिकाणी ओमेगाचा स्क्वेअर, या ठिकाणी हे जी साइन थिटा डिवायडेड बाय या ठिकाणी कॉस थिटा, आरच्या जाग्यावर या ठिकाणी आरची किंमत काय आहे, तर आरची किंमत आहे एल साइन थिटा, आरची किंमत आहे एल साइन थिटा इंटू हे साइन थिटा कॅन्सल झाला, मग या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू जी डिवायडेड बाय एल या ठिकाणी कॉस थिटा, हे तर ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला झाला, अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअरचा झाला, मला अँग्युलर व्हेलॉसिटीचा पाहिजे, तर अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी याचा स्क्वेअर कॅन्सल करावा लागेल आणि स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेऊन या ठिकाणी होईल घेत, आता दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं त्याचा स्क्वेअर कॅन्सल होते आणि हे काय जाते तर स्क्वेअर रूट मध्ये जाते जी अपॉन एल कॉस थिटा, आणि या ठिकाणी काय लिहायचं आहे तर याच्यामध्ये असं लिहायचं आहे धिस इज अन एक्सप्रेशन, या ठिकाणी धिस इज अन एक्सप्रेशन for angular velocity. This is an expression for angular velocity. This is an expression for angular velocity of a conical pendulum. Conical pendulum ची angular velocity काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे, या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी हे लक्ष द्या, हे बा ही डायग्राम काढली, या ठिकाणी डायग्रामच्या वर काय लिहिलं, या ठिकाणी स्ट्रिंग व्हर्टिकल परपेंडिक्युलर हे कोन, या ठिकाणी T0 कॉस थिटा, T0 साइन थिटा, या ठिकाणी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये या ठिकाणी बाहेर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पहिलं इक्वेशन काय T0 साइन थिटा इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे T0 साइन थिटा इज इक्वल्स टू mr ओमेगा स्क्वेअर, याच्यावरी लिहिलं, या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा, या ठिकाणी त्याच्यामध्ये इथं लिहिलेलं आहे सगळं एक्सप्लेनेशन त्याच्यात आलेलं आहे, काय आलेलं आहे द रिझॉल्व फोर्स T0 ड्यू टू द टेन्शन, हे T0 टेन्शन दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व झाला म्हणून सांगितलं, व्हर्टिकल कंपोनंट काय आहे त्याचा T0 कॉस थिटा, ते काय करते बॅलन्स करते वेट mg ला, आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट कोणता आहे T0 साइन थिटा, ते काय करते तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी प्रोव्हाइड करते, हे इथं लिहिलं, इक्वेशन बनवलं, दुसरं इक्वेशन बनवलं डिवाइड इक्वेशन 1.5 बाय 1.6, म्हणजे 1 ला 2 न डिवाइड केलं, 1 ला 2 न डिवाइड केल्याच्या नंतर या ठिकाणी ओमेगा स्क्वेअरचा असा फॉर्म्युला आला, आपण बी हा ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी याच्या पहिल्याच्या पेजवर या ठिकाणी तयार केला, हे ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय सी साइन थिटा डिवायडेड बाय आर कॉस थिटा, म्हणजे जी साइन थिटा डिवायडेड बाय आर कॉस थिटा, हे जर यालाच असं या ठिकाणी भिडवलं तर या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर जी साइन थिटा डिवायडेड बाय आर कॉस थिटा, हे ओमेगा स्क्वेअर जी साइन थिटा डिवायडेड बाय आर कॉस थिटा, मग या ठिकाणी काय केलं यानं ओमेगाची किंमत काढलेली आहे, पुन्हा हे जे ओमेगा आहे या ठिकाणी हे जे ओमेगा आहे ओमेगाची किंमत या ठिकाणी जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा, तर या ठिकाणी ही ओमेगाची किंमत जी आहे या ठिकाणी याच्यावरून काढलेली आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला झालेला आहे. आता पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा याच्या नंतर आता पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय असते, पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा फॉर्म्युला याच्या नंतरचा, इकडे लक्ष द्या, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय T इक्वल्स टू 2π अपॉन ओमेगा, आता या ठिकाणी 2π ला आपण बाजूला लिहू शकतो आणि इथं काय लिहिलं 1 बाय ओमेगा, आता या ठिकाणी 2π इंटू 1 बाय, आता ओमेगाच्या जागेवर ओमेगाची व्हॅल्यू टाका, आता ओमेगाची व्हॅल्यू काय आहे तर या ठिकाणी ओमेगाची किंमत काय आलेली, काय आलेली ओमेगाची किंमत रूट मध्ये GL डिवायडेड बाय कॉस थिटा, रूट मध्ये G डिवायडेड बाय L कॉस थिटा, ओमेगाची किंमत काय रूट मध्ये G डिवायडेड बाय L कॉस थिटा, मग टाका नाही या ओमेगाच्या जागेवर 2π जशाल तसं ओमेगाच्या जागेवर त्याची किंमत टाका, काय ती किंमत रूट मध्ये G बाय L कॉस थिटा, आता हे जर भागाकारातलं वरी नेलं तर या ठिकाणी काय होईल, हे 2π जशाला तसा आहे, वरचा 1 जशाला तसा आहे, भागाकारातलं वरी गेलं की काय होईल रेसिप्रोकल,
एल कॉस थिटा डिनॉमिनेटर मध्ये आहे ते न्यूमरेटर मध्ये गेला, जी न्यूमरेटर मध्ये आहे डिनॉमिनेटर मध्ये आला, 2π × 1 2π रूट मध्ये एल कॉस थिटा डिवायडेड बाय या ठिकाणी जी. या ठिकाणी हा फॉर्म्युला काय आहे तर टीचा. हा फॉर्म्युला काय आहे तर या ठिकाणी टीचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला काय आहे तर या ठिकाणी टीचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला काय आहे तर या ठिकाणी टीचा फॉर्म्युला आहे. हा टीचा तयार झालेला फॉर्म्युला आहे. हे इथं टीचा फॉर्म्युला. या ठिकाणी हे टीचा फॉर्म्युला. कुठं आहे टी? हे टी इक्वल्स टू 2π रूट मध्ये एल कॉस थिटा डिवायडेड बाय सी. टी इक्वल्स टू 2π रूट मध्ये एल कॉस थिटा डिवायडेड बाय सी. हे टी इक्वल्स टू 2π रूट मध्ये एल कॉस थिटा डिवायडेड बाय सी. आता याच्यावरून एनचा बी फॉर्म्युला तयार करता येते. एनचा बी फॉर्म्युला तयार करता येते. एनचा फॉर्म्युला कसा तयार करणार? एनचा फॉर्म्युला, अरे बाबा इकडे बघ, लक्षात आहे. इथं टी इज इक्वल्स टू काय आहे? 2π अपॉन ओमेगा आहे. मग टी इक्वल्स टू काय असते? 1/n असते. फॉर्म्युला शिकवलेला आहे मी. टी ला 1/n लिहिता येते आणि n ला 1/t लिहिता येते. तर या ठिकाणी 1/n या टीच्या जागेवर लिहिले इज इक्वल्स टू 2π अपॉन या ठिकाणी ओमेगा. फॉर्म्युला कोणाचा तयार करायचा? ओमेगाचा, आपल्या एनचा. एनचा करायचा तर इन्व्हर्टेंडो करावा लागेल ना. इन्व्हर्टेंडो केलं तर जे छेदामध्ये आहे त्या अंशामध्ये, अंशामधलं छेदामध्ये, जे छेदामध्ये आहे त्या अंशामध्ये, अंशामधलं या ठिकाणी छेदामध्ये आलं. म्हणजे या ठिकाणी n भागीला 1 n आहे. ओमेगाच्या जागेवर ओमेगाची किंमत टाक. ओमेगाच्या जागेवर ओमेगाची व्हॅल्यू टाका. या ठिकाणी ओमेगाची व्हॅल्यू काय येते? ओमेगाची व्हॅल्यू हे 1/2π जशाला तसा लिहितो ना पहिले इकडे बाजूला, आणि इकडे लिहितो ओमेगा. एक याचा गुणाकारात काहीच नाही, म्हणजे एक असतेच ना. 1/2π बाजूला लिहितो, ओमेगा बाजूला लिहितो. 1/2π ओमेगा जागेवर ओमेगाची किंमत टाकणं. काय होती ओमेगाची किंमत? ओमेगाची किंमत जी डिवायडेड बाय एल कॉस थिटाच होती ना. बघ ना, ओमेगाची किंमत काय? जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. ही ओमेगाची किंमत टाकली तिथे एनचा फॉर्म्युला तयार झाला. हे काय होय? फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलमचा फॉर्म्युला होय. हे काय होय? पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ कोनिकल पेंडुलमचा फॉर्म्युला होय. या ठिकाणी धिस इज अन एक्सप्रेशन. धिस इज अन एक्सप्रेशन. धिस इज अन एक्सप्रेशन. काहून काय मांजरासारखी वरडायलीस? म्हणलो मांजरच आली काय की? धिस इज अन एक्सप्रेशन. उंदर लपून ठेवा लागतील माझ्या घरामधली. धिस इज अन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. This is an expression for period of conical pendulum. Period of conical pendulumचं या ठिकाणी हे एक्सप्रेशन आहे. म्हणजे period of conical pendulum किंवा period of revolution of conical pendulum. And this is an expression for the frequency of conical pendulum. This is an expression. This is an expression. This is an expression for frequency of conical pendulum. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम. फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम हे इथं बघ. या ठिकाणी एनचा फॉर्म्युला काय आहे? 1/2π रूट मध्ये जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. एनचा फॉर्म्युला 1/2π रूट मध्ये जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. या ठिकाणी एनचा फॉर्म्युला 1/2π रूट मध्ये जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तयार केला, पेरियडचा फॉर्म्युला तयार केला. सगळ्या प्रकारचे फॉर्म्युले या ठिकाणी तयार केलेले आहेत. या ठिकाणी टोटल फॉर्म्युले तयार केले. टोटल एक्सप्लेनेशन या पॉइंट मध्ये जे दिलं ते टोटल एक फॉर्म्युला या ठिकाणी सांगितलेला. एनचा सांगितला, या ठिकाणी टीचा फॉर्म्युला तयार केला, ओमेगाचा फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअरचा तयार केला, आर इज इक्वल्स टू एल साइन थिटा कसं काढायचं ते सांगितलं. आणि या ठिकाणी इथं कॅपिटल टी म्हणजे काय होय ते या ठिकाणी टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ द बॉब. याच्यावरही थेरी लिहायची. पिरियड ऑफ रिव्होल्युशनचा हे टीचा जे फॉर्म्युला त्याच्यावरही ही थेरी लिहायची. काय? इफ टी इज पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ द बॉब. याच्यावरही काय? इफ टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ अ बॉब. इफ टी इज द period of a revolution of bob. बस याच्यावरी थेरी लिहायची. याच्यावरी थेरी लिहायची ही अशी.
त्याचा नंबर जे काय असेल ते त्याचं, हे तर फ्रिक्वेन्सीचा होय. मग याच्यावरी थेरी काय लिहिता? याच्यावरी थेरी लिहा. काय थेरी लिहिता याच्यावरी? याच्यावरी थेरी लिहा. E n is the frequency of या ठिकाणी कोनिकल, पोरायचा बोलायलेला आवाजच आहे ना, पोरीचाच याला बोलायलेला जे आवाज आहे ते पोरी कोण आहे? पोरग एकही बी बोलणं झालं. खरं ते खरं आहे, एकही पोरग बोलणं झालं, कोणी आवाज करण झालं, शांत बसले, पोरी बोलायल्या, लय समजायला का तुम्हाला जे बोलायला त्याला? लय समजायला का? अति पोराय पडता जास्त समजायला का? पोरा असून शांत बसले ना, जर असं क्लासमध्ये बसायचे तर येऊ द्या की. काय नॉलेज आहे ते विचारल्याच्या नंतर दाखवत राहा. त्याच्यानंतर टेस्ट ठेवली की दाखवत राहा. तुमची टेस्ट ठेवून एका दिवशी बसू काय की इथं, आणि मग तुमचे पेपर चेक करू का की, म्हणजे तुम्हाला तुमची जराशी अवकात दाखवली की तुम्ही जाग्यावर बसाल. त्याच्यामुळे टेस्ट आवश्यक आहे वाटायला. टेस्टची जी आहे ना गरज, अत्यावश्यकता आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरी गोष्ट, कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन सांगितली होती. आता ते कोनिकल पेंडुलमची तर डेफिनेशन याच्या पहिले बी मी शिकवलेली आहे. कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन काय सांगितली होती? या ठिकाणी कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन काय सांगितली होती? सिंपल पेंडुलम विच गिव्स अ मोशन सच दॅट. कोनिकल पेंडुलम म्हणजे हा एक सिंपल पेंडुलम आहे. कोनिकल पेंडुलम हा काय आहे? ते एक सिंपल पेंडुलम आहे. मग या ठिकाणी कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन काय? कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन काय? कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन काय? कोनिकल पेंडुलम हा एक सिंपल पेंडुलम आहे, which gives such a motion, which gives such a motion, a simple pendulum, a simple pendulum, a simple pendulum, a simple pendulum, which gives, जो देतो, which gives such a motion, such a motion, तो अशा प्रकारची मोशन देतो. या ठिकाणी कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम हा सिंपल पेंडुलम आहे. आता तर हे कोनिकल नाहीच, आता तर हे सिंपल आहे. आता तर हे सिंपल पेंडुलम आहे. या ठिकाणी हे कोनिकल केव्हा होईल? आता. मग कोनिकल पेंडुलम काय आहे? कोनिकल पेंडुलम हा एक सिंपल पेंडुलमच आहे, विच गिव्स अ मोशन सच दॅट, तो अशा प्रकारची मोशन देतो की याच्यामध्ये स्पियर डिस्क्राइब हॉरिझॉन्टल सर्कल, याच्यामध्ये स्पियर काय करते? हॉरिझॉन्टल सर्कल तयार करते. याला व्हर्टिकल सर्कल असं म्हणता येतं आणि याला हॉरिझॉन्टल सर्कल म्हणता येतं. तर या ठिकाणी याच्यामध्ये काय, तर या ठिकाणी कोनिकल पेंडुलम काय, तर सिंपल पेंडुलम गिव्स सच अ मोशन, तो अशा प्रकारची मोशन देतो की दॅट बॉब डिस्क्राइब अ हॉरिझॉन्टल सर्कल, that bob describe a horizontal circle, that bob describe a horizontal circle. बॉब काय तयार करते? हॉरिझॉन्टल सर्कल तयार करते. डिस्क्राइब म्हणजे तयार करते. या ठिकाणी कोनिकल पेंडुलम हा एक सिंपल पेंडुलम आहे, जो अशा प्रकारची मोशन देतो. कशा प्रकारची? त्या सिंपल पेंडुलमचा जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतो. डिस्क्राइब म्हणजे तयार करतो. डिस्क्राइब अ हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग काय तयार करते? स्ट्रिंग अशी होती, इकडे गेली, स्ट्रिंग डिस्क्राइब अ कोन, स्ट्रिंग कोन तयार करते. अँड स्ट्रिंग डिस्क्राइब अ कोन, अँड स्ट्रिंग डिस्क्राइब अ कोन, स्ट्रिंग डिस्क्राइब काय करते? कोन करते. दॅट इज द डेफिनेशन ऑफ कोनिकल पेंडुलम. डिफाईन कोनिकल पेंडुलम आल्या. त्याच्यानंतर एक ते दुसरा पॉइंट आला होता, ते एकदा एकाच लाईनचा आहे, ते एकदा लिहितो. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, नॉट रिव्होल्यूशन, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. आता पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणजे काय? तर टाइम टेकन बाय द बॉब. हे काय आहे? बॉब आहे. कोणाचा? कोनिकल पेंडुलमचा. हा काय आहे? तीनच स्टेटमेंट आता याच्या डेफिनेशन. हा काय आहे? बॉब आहे.
कोणाचा? कोनिकल पेंडुलमचा. बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम हा काय आहे? तर बॉब आहे. कोणाचा? तर या ठिकाणी कोनिकल पेंडुलमचा. कोनिकल पेंडुलमचा बॉब आहे. बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम. आणि हा एक रिव्होल्यूशन, एक हॉरिझॉन्टल सर्कल कंप्लीट करण्यासाठी याला काही ना काहीतरी टाइम घेते. एक हॉरिझॉन्टल सर्कल कंप्लीट करण्यासाठी काही ना काहीतरी टाइम घेते. टाइम टेकन. कोण घ्यायला टाइम? टाइम टेकन बाय द बॉब. कोणाचा बॉब? ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमच्या बॉबनं घेतलेला टाइम कशासाठी? टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी. त्यालाच काय म्हणतो आपण? पेरियड ऑफ कोनिकल पेंडुलम किंवा पेरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ कोनिकल पेंडुलम. पेरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ कोनिकल पेंडुलम. पेरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ कोनिकल पेंडुलम. पेरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणजे या ठिकाणी जे आहे इथं घेतलेला टाइम, टाइम टेकन, घेतलेला टाइम टेकन बाय द बॉब. कोणाचा बॉब? ऑफ कोनिकल पेंडुलम. कशासाठी? टू कंप्लीट वन हॉरिझॉन्टल सर्कल. टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. हॉरिझॉन्टल सर्कलचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी कोनिकल पेंडुलमच्या बॉबनं घेतलेला वेळ म्हणजे पेरियड ऑफ रिव्होल्यूशन. टाइम टेकन, घेतलेला वेळ म्हणजे टाइम टेकन. कोण घेतलेला? बाय द बॉब. कोणाचा आहे बॉब? ऑफ कोनिकल पेंडुलम. कशासाठी? टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन ऑफ अ हॉरिझॉन्टल सर्कल. या ठिकाणी टाइम टेकन बाय द बॉब. या ठिकाणी द टाइम टेकन, घेतलेला टाइम. कोण? तर बाय द बॉब. कोणाचा? बाय द बॉब. बाबा. कोणाचा बाबा? बाय द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलमचा बाबा. या ठिकाणी बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम. कशासाठी? टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. हॉरिझॉन्टल सर्कलचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी कोनिकल पेंडुलमच्या बॉबनं घेतलेला टाइम म्हणजेच काय? तर म्हणजेच इज कॉल्ड ॲज पेरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. त्याला पेरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणतात आणि त्याचा जो सिम्बॉल असतो तो पेरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. पेरियड ऑफ कोनिकल पेंडुलम याचा जे सिम्बॉल असते ते कॅपिटल टी असते. या ठिकाणी जर समजा विचारलं की या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला, तर लिहायचं इथपर्यंतच. अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कोनिकल पेंडुलम जर विचारलं, तुम्ही ही डायग्राम काढसाल, इथून लिहिणं चालू करसाल, इथपर्यंत लिहिसाल. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमच्या अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी डिराइव्ह एक्सप्रेशन करा, म्हणजे फॉर्म्युला तयार करा, म्हणजे डेरिव्हेशन लिहा. तर तुम्ही त्यावेळेस काय करसाल? त्या ठिकाणी त्या डेरिव्हेशनला इथून लिहायला सुरुवात करसाल. ही थेरी वगैरे ती डायग्राम लिहिसाल. डायग्राम लिहिल्याच्या नंतर हे पूर्ण लिहिसाल आणि हे पूर्ण लिहिल्याच्या नंतर हे जे ओमेगाचा फॉर्म्युला इथपर्यंत लिहिसाल. जर तुम्हाला डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हटलं, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हटलं, तर त्यावेळेस क्वेश्चन जास्त मार्काला येईल. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं? इथून सुरुवात करायची, हे लिहायचं, हे ओमेगाचा फॉर्म्युला बी तयार करायचा आणि पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम साठी म्हटल्यामुळे याच्या समोर एक स्टेप तयार करायची आणि ती स्टेप ही. जर तुम्हाला म्हटलं डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द फ्रिक्वेन्सी ऑफ द कोनिकल पेंडुलम, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम, तर त्यावेळेस तुम्ही काय करसाल? या ठिकाणी पहिलं लिहिसाल, जे काही आहे ती डायग्राम काढसाल, ही थेरी लिहिसाल. त्याच्यानंतर ही थेरी लिहिल्याच्या नंतर
हे लिहिसाल, हे लिहिल्याच्या नंतर ओमेगाचा फॉर्म्युला तयार करसाल आणि फ्रिक्वेन्सीसाठीच विचारलं इकडलंच लिहिसाल, हे लिहिणार नाहीत. हे पेरियड साठी विचारलं तर हे लिहिसाल. याच्या समोर जर डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणलं तर याच्या समोर तुम्ही काय करसाल, या ठिकाणी इथपर्यंत लिहिसाल. आणि डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर द फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम म्हटलं तर हे इथपर्यंत लिहिसाल. आणि याच्यानंतर फ्रिक्वेन्सीसाठी म्हणलं तर फक्त इकडलीच साईड लिहिसाल. हे लिहिण्याची गरजच नाही. पेरियड फ्रिक्वेन्सीसाठी विचारलं तर हे लिहूच नका, डायरेक्ट हे या ठिकाणी लिहून टाका. आणि पिरियडसाठी म्हटलं तर हे लिहून टाका. सगळं थिअरी डेफिनेशन चक या ठिकाणी दिलेलं आहे. बुकमध्ये जेवढं सांगितलेलं आहे, फ्रिक्वेन्सीचं फॉर्म्युला तयार केलेला आहे, पिरियडचा फॉर्म्युला तयार केला आहे, कोनिकल पेंडुलम त्याचं डेरिव्हेशन तयार केलं आहे, इतकं बुकमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी बुकमध्ये 1.4 प्रॉब्लेम दिलेला आहे, 1.4. तर आता उद्या आणि परवा या ठिकाणी आपण उद्या याचे प्रॉब्लेम आपण डिस्कस करू, कारण आपला एक पाठीमागचाही प्रॉब्लेम राहिलेला आहे आणि हाही एक प्रॉब्लेम आहे. हे 2 प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर म्हणजे या ठिकाणी अजून 2 प्रॉब्लेम आहेत. आय थिंक हा 2 प्रॉब्लेम आहेत इथं. तर आपण ते पाठीमागचे जे काही प्रॉब्लेम आहेत, आपला राहिलेला एक आणि हा प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी डिस्कस करू.